आता लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघातली स्ट्रॅटेजी आम्ही काही जाहीर करणार नाही, पण 30 तारखेपर्यंत आम्ही असणारा काँग्रेसला वेळ दिलेला आहे की समझोता करायचा की न करायचा. त्याच्यामुळे आम्ही 30 तारखेपर्यंत थांबणार आहोत आणि 30 तारखेनंतर मग आम्ही सगळेजण बसून पुढचा रणनीती काय करायची ती आम्ही डिक्लेअर करणार आहोत. आता असं म्हणा की आम्ही असं नुसतं जनजागृती करतो आहोत या सगळ्या सभा ह्याच्यामधून. आमचा कार्यक्रम काय आहे तो आम्ही असणारा त्या ठिकाणी मांडतो आहोत की जसं आजच्या सभेमध्ये आम्ही असं सांगितलं की मेरिटोरियस स्टुडंट्स जे आहेत त्या मेरिटोरियस स्टुडंटला त्याच्या लायकिंगप्रमाणे म्हणजे त्याला जी आवड आहे त्या आवडीप्रमाणे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे आणि ती व्यवस्था याच्यामध्ये केली पाहिजे. आज शिक्षण हे जबरदस्तीचं शिक्षण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो, कारण का टक्केवारी मिळाली तर तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये बसाल तुम्हाला आवड आहे की न आवड आहे पण तुम्हाला ती घ्यावी लागते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं आम्ही जसं म्हणतो आहे की त्याच्या आवडीचं शिक्षण आलं तर तो चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि फार चांगल्या रीतीने इथला असताना ह्युमन इंडेक्ससुद्धा त्या ठिकाणी वाढू शकतो. हे महत्त्वाचं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे, कारण का विद्यार्थ्यांमधलंच कॉम्पिटिशन त्याच्या यंग एजमध्ये लागलं तर मग त्याची एक प्रकारची घृणा ही सुरुवात होते, समाजाबद्दल घृणा सुरुवात होते आणि शासनाबद्दलही सुरुवात होते. त्याच्यामुळे स्टुडंट हा असणारा आम्ही म्हणतो की फ्युचर जनरेशन आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. आमची भूमिका अशी आहे की 8 काय 10% लागले बजेटमधले तरी ते आम्ही इन्व्हेस्टमेंट करू आणि ती बेसिक इन्व्हेस्टमेंट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ओवेसींची अनुपस्थिती काय नेमकं सांगाल? अनेक राज्यात अनेक दौऱ्यांमध्ये ओवेसी नाही आहेत. असे सगळ्याच त्यांचं हे राज्य नाही, हे राज्य आमचं आहे. ठीक आहे ना. तेव्हा MIMचे प्रतिनिधी आमच्याबरोबर असतात. ज्या ज्या महत्त्वाच्या सभा आहेत त्या महत्त्वाच्या सभेमध्ये ते येऊन जातात. तुमची अकोला आणि सोलापूरमध्ये तुम्ही निवडणूक लढवताय असं आता कार्यक्रमस्थळी, त्याच्यावरती काहीच बोलणार? मी काही बोलणार नाही त्याच्यावरती. काय समजायचं ते मी कुठून लढवणार ही जी आहे ही मी ज्यावेळेस आमचे सगळे मतदारसंघातले उमेदवार ज्यावेळेस जाहीर करू त्यावेळेस त्याच्यामध्ये माझंही नाव असेल, मी कुठून लढणार तिथून. सातारच्या लोकसभेचा उमेदवार कोण असेल ते आम्ही आत्ता काही सांगणार नाही. संविधानाबद्दल तुम्ही आता मगाशी भाषणात बोलला की बदलासाठी प्रयत्न होत आहेत, तुम्ही काय नेमके भूमिका तुमची राहणार आहे अजून याच्याबद्दल? ते आम्ही आत्ता असणारा ही जी जनजागृती आणि आम्हाला असणारा जो पाठिंबा मिळतो आहे तो बेसिकली BJPने असणारा आणि RSSनी संविधान बदलणार म्हणून अशी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्या पार्श्वभूमीवरती हा आम्हाला असणारा वाढता पाठिंबा आम्हालाच दिसतो आहे. कारण का या व्यवस्थेमध्ये अन्याय होतो का तर होतो, पण न्यायसुद्धा होतो हाही त्याच्यातला भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माझा आवाज मला उठवता येतो जो अगोदर नव्हता, आणि आवाज उठवल्यानंतर विचारणारा समूह आहे, माणसं आहेत, आणि म्हणून लोक म्हणतात की ही व्यवस्था आम्हाला पाहिजे.